मैदानी देगलूरमध्ये बदकामा सण मोठा उत्साह साजरा केला जातो। आपल्यासोबत या बदकामाचे आयोजक माजी नगराध्यक्ष मोहन शिशोटर आहेत। सर, आज बदकामा महोत्सव काय सांगाल? गेल्या 7 ते 8 वर्षापासून देगलूर शहरामध्ये बदकामा सण या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो। हा बदकामा सण मित्रमंडळाकडून या ठिकाणी साजरा केलेला असतो। पण आम्ही लहानपणी जेव्हा लहान होतो आम्ही आमच्या आईसोबत आम्ही बदकामा खेळत होतो। तेव्हा बदकामा म्हणजे आम्ही आईला विचारलो बदकामा काय, तेव्हा आम्ही बदकामा आमच्या आईने सांगितले की बदकामा म्हणजे आपली बहीण आहे आणि त्या बहिणीचं नंतर काही काळानंतर हा बदकामा सण लोप पावत चालू होतो। पण ते आईचं आठवण ठेवून या ठिकाणी मी पहिल्यांदा नगराध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी बदकामा सण सुरुवात केलो आणि या ठिकाणी सर्व म्हणजे माता भगिनी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात। त्याबद्दल मी सर्व म्हणजे माता भगिनीचे मी शुभेच्छा आणि सर्वांचे आभारी, सर्वांचे ऋणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, याच्यामध्ये अनेक तेलंगणामधून म्हणा अनेक राज्यामध्ये जे बायलेकी दिलेल्या होत्या ते या कार्यक्रमाला मुद्दामून देगलूर शहरातील जेवढे बाहेर आमचे बायलेकी दिलेले आहेत पूर्ण या सासरवडी जेवढे संख्या असतील त्यांना घेऊन या माहेरी या ठिकाणी बदकामा सणाला उपस्थित राहतात। गेल्या आपण बघितलं की आता आमची बायलेकी पंचमीला, दिवाळीला आणि दसऱ्याला येणं चालेल। आता फक्त बदकामा सणाला सगळे आमचे बायलेकी उपस्थित राहतात। या ठिकाणी हा बदकामा सणचा महत्वाचं असं हे आहे की या ठिकाणी अनेक दिवाळी अनेक सणाला सण असतात, पण या बदकामा सण निमित्त जे बाहेर गावी दिलेले ज्या मुली आहेत देगलूर मध्ये त्यांना या ठिकाणी या निमित्त देगलूरला का येऊन त्यांचे जे काही जुने मित्र मैत्रिणी असतील आणि त्यांना हा दिवस आनंदाचा उत्सव या ठिकाणी साजरा या महिला मोठ्या प्रमाणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। दरवर्षी गर्दी वरच्यावर वाढत आहे, त्यामुळे हा बदकामा सणला मोठा प्रसिद्ध या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये हे पाहायला मिळत आहे।